हातकणंगले तालुक्यातील हुपरी नगर परिषदेत गेल्या 10 वर्षांपासून कंत्राटी पद्धतीनं सफाई, गटर स्वच्छता आणि कचरा संकलन करणाऱ्या 34 कंत्राटी कामगारांनी गेल्या 1.5 महिन्यापासून काम बंद आंदोलन सुरू केलंय। या प्रश्नी तोडगा काढण्यासाठी सोमवारी आमदार अशोकराव माने यांनी बोलावलेल्या बैठकीत ठेकेदारांनी कामगारांच्या मागण्या मान्य न करता ठेका सोडण्याची धमकी दिल्यानं वातावरण तणावपूर्ण होऊन बैठकीत मोठा गोंधळ झाला। त्यामुळे बैठक निष्फळ ठरली। परिणामी कंत्राटी कामगारांनी आजच्या दुसऱ्या दिवशी आमरण उपोषण सुरूच ठेवलंय। शासनाच्या नियमानुसार किमान वेतन, पीएफ आणि ईएसआय बरोबरच इतर सोयी सुविधा ठेकेदार कंपनीनं द्याव्यात या मागणीसाठी हुपरी नगर परिषदेकडील कंत्राटी सफाई, गटर स्वच्छता आणि कचरा संकलन करणाऱ्या कंत्राटी कामगारांनी गेल्या 1.5 महिन्यांपासून काम बंद आंदोलन सुरू केलंय। 34 कंत्राटी कामगारांनी आपल्या न्याय हक्कांसाठी एकजुटीनं संघर्ष सुरू ठेवत धरण आणि आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारलाय। आमदार अशोकराव माने, मुख्याधिकारी अजय नरळे आणि पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, नगरसेवक अण्णासाहेब शेंडुरे यांच्या मध्यस्थीनं चर्चाही झाली आहे। पण ठेकेदार कंपनीकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्यानं गेल्या महिन्यापासून तोडगा निघू शकलेला नाही। त्यामुळे या कामगारांनी सोमवारपासून पुन्हा स्थगित केलेलं आमरण उपोषण सुरू केलंय। आजच्या दुसऱ्या दिवशी भर पावसातही आंदोलन सुरू राहिलंय। दरम्यान संगीता गवळी या महिलेला आणि ज्योतिबा ससाणे या कर्मचाऱ्याला रक्तदाबाचा त्रास सुरू झाल्यानं प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलंय। बैठकीला दौलतराव पाटील, अजित सुतार, दिनकरराव ससे, सुभाष कागले, रफिक मुल्ला, नागेश कौंदाडे, अशोक खाडे, राजू वांगडे, पांडुरंग माणकापुरे उपस्थित होते।